हाय फ्रेंड्स, मी रुपाली. चटपटे स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. मस्तपैकी थंडी पडायला सुरुवात झाली आहे आणि अशा थंडीमध्ये चटपटीत खाण्याची इच्छा होते. या थंडीच्या दिवसामध्ये बाजारातही खूप पालेभाज्या आल्या आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आपली पचनक्रिया ही छान झालेली असते. त्यामुळे आज आपण सर्वांच्याच आवडीची एकदम स्पेशल अशी पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग त्यासाठी कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्यात ती पाहूया आपण. इथे मी कांदा घेतला आहे, गाजर, शिमला मिर्च, बीट, टोमॅटो, मटार घेतला आहे, बटाटा आणि फ्लावर. आता आपण भाज्या शिजवून घेऊया. इथे मी फ्लावर स्वच्छ निवडून घेतला आहे आणि मिठाच्या पाण्यात ठेवला होता. आता याचे पाणी काढून घेते मी. आणखीन एकदा हा फ्लावर स्वच्छ धुवून घेऊया आपण. इथे मी कुकर घेतला आहे. हा फ्लावर कुकरमध्ये टाकून घेते. भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. 1 वाटी मटार आहे, तोही टाकून घेते. गाजर, 1 बीट घेतला आहे, छोटे बीट आहे. बीट टाकल्यामुळे भाजीला छान कलर येतो, तेही टाकून घेते. आणि 2 ते 3 बटाटे आहेत, त्याची साल काढून घेतली आहे. स्वच्छ धुवून पाण्यात ठेवले होते. आता याचे पाणी काढून घेते आणि बटाटेही यामध्ये घालून घेऊया आपण. यामध्ये आता थोडे पाणी घालून घेऊया. अर्धा ग्लास पाणी घातले आहे मी भाज्या शिजण्यापुरते. कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची आपण फोडणीमध्ये घालणार आहोत, त्यामुळे मी ते कुकरमध्ये घातले नाही. आता मी कुकरला झाकण लावून घेते आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घेते. 3 ते 4 शिट्ट्या करून झालेल्या आहेत. हे पहा, आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत. आता ही भाज्या मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता या भाज्या आपण मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेऊया. तुम्हाला कशा भाज्या बारीक करायच्या आहेत तसे करून घेऊ शकता. जास्त बारीकही करायचे नाहीत आणि जास्त मोठेही ठेवायचे नाहीत. हे पहा, अशा बारीक केल्या आहेत मी मॅशरनी भाज्या, तुम्ही पाहू शकता. तुम्ही ही भाजी करताना मटारऐवजी फ्रोझन मटारचाही वापर करू शकता. तो फ्रोझन मटार टाकताना या भाज्यामध्ये शिजवायचा नाही, तो वरून टाकायचा आहे फोडणीमध्ये. भाज्या शिजवताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, त्यामुळे भाजी पातळ होऊ शकते. आपल्याला पाहिजे अशी भाजीचा थिकनेस पाहून आपण वरून पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपण ह्या भाजीला फोडणी देऊन घेऊया. इथे मी फोडणीसाठी कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेऊया. 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि याच तेलामध्ये आपण बटर टाकून घेणार आहोत. इथे मी निम्मे तेल आणि निम्मा बटरचा वापर करणार आहे. 2 क्यूब बटरचे टाकून घेत आहे. बटर छान वितळू देऊया. इथे आपले बटर वितळून झाले आहे. त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. मी इथे 1 मोठी वाटी कांदा घेतला आहे. भाज्यापेक्षा कांदा जास्तच घ्यायचा आहे आणि कांदा छान भाजून घेऊया आपण लाल होईपर्यंत. आपला कांदा भाजत आहे तोपर्यंत तुम्ही चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा. इथे मी शिमला मिरची आणि टोमॅटोच्या बिया काढून घेतल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. बिया काढूनच घ्यायच्या आहेत, नाहीतर भाजीमध्ये त्या बिया कडवट लागतात. हे पहा, इथे कांदा भाजत आला आहे. माझे साहित्यामध्ये अद्रक आणि लसूण सांगायचे राहिले होते, तेही यामध्ये टाकून घेतले आहे आणि 1 मिनिट आपण हे भाजून घेऊया. 1 मिनिट झाले आहे. अद्रक आणि लसूण छान भाजला आहे. यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आपण. इथे मी 1 वाटी टोमॅटो घेतले आहे. टोमॅटो जास्त वापरायचे नाही, त्याने भाजी आंबट होते. आणि शिमला मिरची. आता आपण ही भाज्या छान मऊ होईपर्यंत भाजून घेऊया. आता यामध्ये मी थोडे मीठ टाकत आहे, म्हणजे टोमॅटो आणि शिमला मिरची लवकर मऊ होईल. हे हलवून घेऊया आणि झाकण ठेवून आपण ही भाज्या 5 मिनिटं शिजवून घेऊया. छान भाज्या छान शिजत आहेत. ते पण एकदा हलवून घेऊया याला. आणि आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया. इथे मी पावभाजी मसाला घेतला आहे. हळद, धनेपूड, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घेतला आहे. हा मसाला मी घरीच तयार केलेला आहे. आता यामध्ये घालून घेऊया आपण. गरम मसाला घालून घेते. लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला आहे, जास्तच घ्यायचा आहे म्हणजे त्याने पावभाजी चव येईल.
धने पावडर आणि हळद पावडर हे छान मिक्स करून घेऊया आपण। इथे मी पावभाजीमध्ये घालण्यासाठी पाणी गरम करून घेतले आहे। यामधील थोडे पाणी या मसाल्यामध्ये घालून घेते, म्हणजे मसाला छान शिजेल आणि हलवून घेऊया। आणि झाकण ठेवून हा मसाला आपण आणखीन 5 मिनिटं शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण मसाला उघडून पाहूया। छान तेल सुटले आहे मसाल्याला। हलवून घेते मी एकदा। आता यामध्ये मसाल्याला छान टेस्ट येण्यासाठी मी आणखीन 1 कूप बटर टाकून घेत आहे। पावभाजी करताना बटरचे प्रमाण जरा जास्तच घ्यायचे आहे आणि हे हलवून घेऊया। आता हा मसाला आपण मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊ, म्हणजे पावभाजी छान एकजीव होईल। इथे आपल्या भाज्या छान मॅश झाल्या आहेत। हॉटेलमध्ये ही पावभाजी तव्यामध्ये करतात, आपण ही भाजी कढईमध्ये करत आहोत। ही भाजी तितकीच टेस्टी लागेल। आता ह्या मॅश केलेल्या भाज्या मी त्या मसाल्यामध्ये घालून घेते। लगेच पाणी घालायचे नाही यामध्ये। आता यामध्ये मी चवीपुरते मीठ घालून घेते। भाज्या शिजतानाही आपण मीठ घातले होते, अगदी थोडे घातले। छान मिक्स करून घेऊया। आणि पावभाजी करताना पाणी हे गरमच वापरायचं आहे, त्यामुळे भाजीला छान कट येईल। आता मी यामध्ये पाणी घालून घेते। हे पहा, या भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि हे छान धुवून घेऊया आपण। आता हे पाणी मी यामध्ये घालते। आपल्याला भाजी जास्त पातळ करायची नाही, पावभाजी ही घट्टच असते। बघत बघत पाणी घालायचे आहे, एकदम जास्त घालायचे नाही। हे पहा, अशी घट्टसर ठेवली आहे मी भाजी। भाजी थंड झाल्यावर आणखीन घट्ट होते, त्यामुळे जरा पातळच आहे। आता झाकण ठेवून आपण याला एक दणकून उकळ येऊ देऊ। 5 मिनिटं झालेले आहेत। आपल्या भाजीला छान उकळ आला आहे। आता उघडून पाहूया। वाव, मस्त छान कट आला आहे आणि कलरही तुम्ही पाहू शकता। हलवून दाखवते, मस्तच। आता वरून थोडी कोथिंबीर घालून घेते मी। आणि बटर। आपली मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत पावभाजी तयार आहे। आता आपण पाव भाजून घेऊया। इथे मी पाव घेतले आहेत, असे कट करून घेतले आहेत। पॅन गरम करायला ठेवला आहे। आता आपण पॅन गरम झाल्यानंतर पाव भाजून घेऊया। आपला पॅन गरम झाला आहे, त्यामध्ये बटर घालून घेऊया आणि हे बटर आपण वितळवून घेऊया। असे पसरवून घ्यायचं आहे। पाव भाजताना असाच नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा आहे, त्यामुळे पाव पॅनला चिटकणार नाही। आता यामध्ये मी 1 चमचा पावभाजी घालून घेते। मिक्स करून घेऊ। आता याच्यावरती असा पाव पालथा घालून घ्यायचा आहे। छान भाजून घेऊया आपण। खालून छान क्रिस्पी होईपर्यंत आपण पाव भाजून घेऊया। आता हे पाव मी पलटी मारून घेते। वाव, छान कलर आला आहे, तुम्ही पाहू शकता पावाला। आपले पाव छान क्रिस्पी भाजून तयार आहेत। हे पाव काढून घेते मी। आता मी सर्विंग डिश तयार करत आहे। हे पहा, पावभाजीची भाजी घेते। एकदम मस्त झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता भाजीला कलर ही छान आला आहे। हॉटेलमध्ये भेटते तशीच तयार झाली आहे। तर वरून थोडे बटर घालून घेते। सोबतच कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू याच्यासोबत आस्वाद घेऊया। इथे मी पावभाजी करताना पावभाजीमध्ये बीटाचा वापर केला आहे। लहान मुले बीट खात नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे लहान मुलांना तुम्ही बीट खाऊ घालू शकता। आणि ही भाजी बीट घातल्यामुळे अत्यंत पौष्टिक झाली आहे। एकदम चमचमीत आणि झणझणीत, हॉटेलपेक्षाही भारी
घरच्या घरी पावभाजी बनवून तयार आहे। सो रेसिपी आवडल्यास चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।